रसिक भाऊ नमस्कार. आज एक वेगळ्याच प्रकारचा संवाद आपण एकमेकांशी करणार आहोत. हा संवाद एकमेकांशी करणार आहोत असं मी म्हटलं, याला काही कारण आहेत. त्याचं कारण असं की मुळात संवाद होणं हे आजच्या काळामध्ये फार आवश्यक आहे. गेले 3-4 महिने आपण सगळे बघतोय की एक अभूतपूर्व अशी परिस्थिती आपल्या सभोवताली जमा झालेली आहे. म्हणजे साधारणपणे मार्च महिन्यामध्ये किंवा एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला असं वाटलंही नसेल की आज जुलैच्या शेवटी हा कार्यक्रम अशा प्रकारे बसून तुमच्या समोर आम्ही येऊ. म्हणजे आम्हाला कदाचित असं वाटलं होतं की सरांची मुलाखत एखाद्या छानच्या सभागृहामध्ये होईल. छान असे बरेच जण तुम्ही सगळे समोर असाल आणि एक सुंदर असा लाईव्ह असा कार्यक्रम आपल्या समोर सगळ्यांसमोर येईल असं आम्हाला कदाचित तेव्हा वाटलं असेल. पण हरकत नाही. काळाबरोबर चालणं आणि कधी कधी काळावर सकारात्मक दृष्टिकोनातनं मात करणं हे माणसाला शिकवते संगीत. आणि म्हणून मी नेहमी असं म्हणतो की कुठलीही परिस्थिती कशीही निर्माण झाली तरी सुद्धा शेवटी जगण्याचं अंतिम सत्य कुठलं आहे ते म्हणजे गाणं. आणि हे जीवन गाणं आहे, ते गात राहायचं, ते सुरेल कसं होईल, ते आनंददायी कसं होईल, हे आपण आजच्या संवादातून सगळेजण पाहणार आहोत. आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचं शीर्षक अतिशय जाणीवपूर्वक आपण तयार केलंय, ते म्हणजे गाणे जगणे हा एक जीवन प्रवास आहे. कार्यक्रमाचं पोस्टर आपण सगळ्यांनी पाहिलं होतं. सुरशलाका प्रस्तुत या कार्यक्रमामध्ये मी अमेय रानडे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. नमस्कार सगळ्यांना. ते थोडेसे उशिरा जॉईन झाले असतील त्यांच्यासाठी पुन्हा एकदा मी त्यांचंही सगळ्यांचं स्वागत करतो. कारण याचं कारण असं आहे की आपापला जो वेळ आहे तो सगळे सांभाळून आज या कार्यक्रमासाठी आपण सगळेच आपापल्या घरी जिथे शक्य आहे तिथे बसला असाल. संगीताचे चाहते समोर आहे, संगीताचे रसिक समोर असतील, सरांच्या हाताखालनं इतक्या वर्षामध्ये गेलेले सगळे विद्यार्थी मित्र आमचे, जे विद्यार्थी मित्र संपूर्णपणे या कुटुंबाचाच एक भाग आहे. पण आपण सगळे कुटुंबामध्ये एकत्र बसून हा कार्यक्रम करतोय याचं फक्त एक लक्षात ठेवा. कुठेही त्याच्यामध्ये हे नाही, ते सहज आपण गप्पा मारतो, एक संवाद साधतो, तसं आपण आज सरांशी बोलणार आहोत. सर्वश्री किरण फाटक सर गेली अनेक वर्ष भारतीय शास्त्रीय संगीत असो किंवा त्या दृष्टिकोनातल्या वेगवेगळ्या गोष्टींचा गायनाच्या माध्यमातून, अध्यापनाच्या माध्यमातून, अध्ययनाच्या माध्यमातून आणि अर्थातच वेगवेगळ्या दृष्टिकोनात आपण म्हणायचं तर चिंतनशीलतेच्या माध्यमातून आपल्या समोर ते आजपर्यंत येत गेले. इतक्या वर्षांचा हा प्रवास आहे. हा मुळात प्रवास हा अशा एखाद्या कार्यक्रमामध्ये होईल पूर्ण असा दावा मी कधी करणार नाही. पण तरी सुद्धा त्या प्रवासाचे काही कंगोरे की ज्यांना त्यांना आवर्जून असं वाटत असेल की ते काही तुमच्यापर्यंत पोहोचायला हवं, की ज्याचा निश्चित फायदा तुम्हालाही रियाजाच्या दृष्टिकोनातून, संगीताच्या साधनेच्या दृष्टिकोनातून होईल, तर असा काहीचा एक थोडासा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपला असणार आहे. सर सुरुवात करायची आपण. सुरुवात एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज हा मुलाखतीचा वगैरे आपण म्हणतोय, पण मुलाखत हा शब्द एका दृष्टीने मला नेहमी कधीतरी फारसं आवडत नाही. याचं कारण तुम्हाला सांगतो. मुलाखत कोणाची घेतली जाते? जो समोर अर्ज करून आलेला असतो त्याची मुलाखत घेतली जाते. पण संगीतामध्ये अर्ज केला जात नाही, तर अर्जव केला जातो. त्यामुळे आपण मला वाटतं आपल्या सुरांनीच या मैफिलीचा शुभारंभ करूया. सगळ्या मैफिलीची सुरुवात नेहमी गजाननाच्या स्मरणाने होते. तर मी सुद्धा गजाननाचं स्मरण करून मैफिलीची ही सुरुवात करतो. जय 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 श्री गजानना, जय 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 श्री गजानन, मंगलमूर्ती तू सुखदाता, मंगलमूर्ती तू सुखदाता, विघ्नहराय विनायका, जय 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 श्री गजानना, जय 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 श्री गजानना, विततिविरहार कागद, विततिविरहार कागदेशा, सकल कलांची पूज्य देवता, सकल
पूज्य देवता गायन नर्तन निपुण नायका मोदक प्रिय तुझ मूषक वाहन जय 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 श्री गजानना कृपा दृष्टी आमुच्यावर ठेवा कृपा दृष्टी आमुच्यावर ठेवा भजनी तुमच्या मन रंगू द्या भजनी तुमच्या मन रंगू द्या तुमच्यासाठी देह झिजू द्या तुमच्यासाठी देह झिजू द्या गजवदना पुरवाहिता जय 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 श्री गजानन मंगलमूर्ती विघ्नहराय विनायका जय 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 श्री गजानन जय 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 श्री गजानन. वा, क्या बात. म्हणजे मला आता माहिती आहे की मगाशी मी गमतीत असं म्हणालो होतो की की अशी एक मैफिल चालू असताना जर एखाद्या सभागृहामध्ये छानपैकी भरलेल्या इथं मैफिल चालू झाली असती तर मला नक्की माहिती आहे की हजारो श्रोत्यांच्या टाळ्या या आपल्याला नक्की समोरून त्यावेळेला मिळाल्या असत्या. पण हरकत नाहीये, व्हर्च्युअल माध्यमातून आपापल्या घरामध्ये बसून निश्चितच या रचनेला सगळ्यांनी दाद ही दिली असेल. श्री गजानना असं सरांनी या रचनेमध्ये गाताना असं म्हणतो. आपण नेहमी असं म्हणतो की आपल्या संस्कृतीमध्ये श्री गणेशाचं अधिष्ठान हे फार वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे की गणपती हा सिद्धी, वृद्धी आणि बुद्धी यांची देवता. मग असं जर असेल तर मला असं नेहमी काही विचार केला तर असं म्हणावं असं वाटतं की सिद्धी, बुद्धी आणि वृद्धी या तीनही गुणांचा वापर हा संगीतामध्ये होत असतो. नक्कीच की मुळात संगीत साधना ही सिद्धी आहे, बरोबर. हा संगीत गाताना बुद्धीचा वापर करावा क्या लागतो बात. आणि त्यामुळे माणसाच्या कलेची वृद्धी होते. वा वा म्हणजे असं सुंदर, नाही का, सुंदर. म्हणजे असं मला हो हो, कधीतरी वाटतं नक्की, त्याच्यामध्ये. नक्की. मग जर गजाननाच्या स्तवनानीला आपण सुरुवात केली आहे, बरोबर. मला असं सांगा की तुमच्या या सगळ्या कलेचा श्री गणेशा कसा झाला? श्री गणेश आमच्या आईच्या उदरातच झाला. कारण माझे वडील फार मोठे संगीताचे अभ्यासक होते. त्यांना जवळजवळ सगळी वाद्य वाजवता येत होती. ते चांगले गायचे सुद्धा आणि व्हायोलिन तर इतकं उत्कृष्ट वाजवायचं की विचारता सोय नाही. व्हायोलिन वाजवता वाजवता त्यांच्या डोळ्यातून पाणी यायचं आणि ऐकणाऱ्याच्याही डोळ्यातून पाणी यायचं. हे सगळं आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं. आणि त्यांनी 1937 सालापासून ते 1975 सालापर्यंत भारतीय संगीत विद्यालय ही ठाणे येथे संस्था चालवली. शेकडो हजारो विद्यार्थी त्यांनी शिकवले. त्याच्यामध्ये BA, MA असे पदवीधर विद्यार्थी सुद्धा झाले. आता माझी जडणघडण कशी झाली असं विचाराल तर सकाळी 7 वाजल्यापासून ते दुपारी 12 वाजल्यापर्यंत आणि दुपारी 3 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजल्यापर्यंत आमच्या घरातल्या दोन्ही खोल्यामध्ये सतत संगीताचे क्लास चालू असायचे. आमच्या सारखं ते कानावर पडायचं. शेकडो राग, त्यातल्या बंदिशी, आलापी, ताना, तानांचे प्रकार हे जसजसे वडील विद्यार्थ्याला शिकवायचे तसे आम्ही तिथेच बसलेलो असायचो. त्यामुळे आम्ही सुद्धा ते हळूहळू शिकून घेतलं आणि कधी शिकून घेतलं हे आम्हालाही कळलं. त्यामुळे वयाच्या 19व्या वर्षी मला 50 राग आरामात येत होते. त्याच्या बंदिशी माहीत होत्या, त्याची बढत माहीत होती, त्याचं जे रागाचं ट्री स्ट्रक्चर असतं ते कसं करायचं ते माहीत होतं, सगळे ताल माहीत होते. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला जेव्हा राग भूप शिकवायचं
असा भूपराग जवळजवळ आम्ही शेकडो विद्यार्थ्यांना शिकवताना ऐकल्यावर मला सांगा, मला भूपराग येणार नाही का? वा. म्हणून श्रवणातून जो अभ्यास होऊन आपल्याला गाणं येतं, फास्ट असं गाणं येतं. किती रियाज करा, पण जसा गाण्यात राहिला, जसं आम्ही राहिलो, म्हणजे आमच्याकडे त्यामुळे वहिलींपासून इथे वाजव ग इथे, हे आम्ही मग पेटी काय वाजवायला लागतो. आपल्यावर वडील शिकवायचे असा वाजव, त्यात आता वाजव म्हणजे मी बसलेलोच असायचो तिथे. मग एक बस आपला हातात घेतला, दहा ते सगळं पाठ होतं, कायदे पाठ होते, ते वाजवायला लागलो. हळूहळू सतार, ते पडद्यावर बोट ठेवायचं, पडद्यामागे जी तात आलेली असते ती बघायची आणि त्याप्रमाणे पुढे जायचं. ते कळलं, नक्की कशी घालायची, त्याचे स्ट्रोक कसे द्यायचे, दा दीड ते कसं वाजवायचं, हे सगळं वडील सगळं सांगायचे हो. आणि आम्ही तिथे असायचो, त्यामुळे आम्हाला ते सगळं आपोआपच आलं. असं आपोआप म्हणजे वडील आमचे गुरुस्थानी, म्हणजे अनेक शिष्यांचे गुरु, त्यामुळे आमचे ते आपोआपच गुरु झाले. आणि त्यांनी जो काय आम्हाला ठेवा दिला, त्यावेळी आमच्या लक्षात नाही आलं की आम्हाला तेवढा मोठा ठेवा मिळालाय. कारण वयाच्या 19व्या वर्षीच मी विशारद झालो आणि वयाच्या 22व्या वर्षी योवाणी मध्ये माझा पहिला मारुबिहागचा बडा ख्याल अर्धा तास गायलो. अर्थात त्यावेळेला व्हॉट्सअपही नव्हतं, फेसबुकही नव्हतं, साधा टेप रेकॉर्डर सुद्धा नव्हता. आमच्याकडे पहिला रेडिओ तो मर्फीज, बरोबर, तो लहानसा ट्रान्झिस्टर. आणि मग मी असा गायला लागल्यावर आईने मला एक टेप रेकॉर्डर फिलिप्सचा आणून दिला आणि त्यात कॅसेट वाजायच्या आणि त्या कॅसेटवर मग वेगवेगळ्या मोठमोठ्या गवयांची गाणी लावून ते ऐकायची. आणि मग त्यातलं काय घेता येईल, यातलं काय घेता येईल, चांगलं घ्यायचं, वाईटाकडे दुर्लक्ष करायचं, हा दृष्टिकोन. आणि वडिलांचं तर सारखंच चालू असायचं. असं ते गाणं आमच्या रंध्रामध्ये मुरत गेलं. आता त्यावेळी काही चाइल्ड प्रॉडिजी काय म्हणतात ती नव्हती. अरे हा काय एवढं लहान असून तेवढा चांगला गातो. आमच्या वडिलांचे शिष्य काय म्हणाय, तो काय गाणाऱ्याचं पोर नक्कीच चांगलं गाणं. मग आम्हालाही वाटे हा त्यात काय, सगळे गाणाऱ्याची मुलं अशीच गात असतात. त्यामुळे आम्हाला कळलं नाही की माझ्याकडे तेवढा मोठा सांगीतिक ठेवा वडिलांनी सोपवलाय. म्हणजे दान करावं हे असं की घेणाऱ्यालाही समजलं नाही पाहिजे की देणाऱ्यांनी मला काय दिलं आणि किती व्हॅल्युएबल दिलं. हे मला वयाच्या जवळजवळ 40-45व्या वर्षी लक्षात आलं, जेव्हा विद्यार्थी माझ्याकडे येऊन जीव टाकायचे, सर आम्हाला सांगा हा विस्तार कसा काय. अरे म्हणजे त्यात काय, म्हणजे असं मला वाटतं त्यात काय. आणि मग तेव्हा कळलं, अरे कुठे हे लोक आपली एनर्जी, आपला पैसा, आपला वेळ वाया घालवतात तरी यांना मिळत नाही. आणि ते मला माझ्या वडिलांनी फुकाचं दिलं. आणि कसं दिलं, या कारणाचं त्या कारणाला कळलं. असं ते दान मला पूर्व सुकृतानेच प्राप्त झालं. तर तुम्ही म्हणाल की माझे गुरु कोण, तर माझे पहिले गुरु माझे वडील भास्कररावजी फाटक. त्यांच्या अनेक बंदिशी तत्कालीन संगीत कला विहार या
अंकातून प्रकाशित व्हायच्या, अनेक पत्रे यायची त्यांना, आणि त्या सगळ्या बंदिशींची मासिक मी जीवापाड जपून ठेवली, कारण मला त्याचे व्हॅल्यू हळूहळू कळायला लागले. आणि जेव्हा संस्कार प्रकाशनाचे कुलकर्णी भेटले तेव्हा त्यांना ती सगळी मासिकं दिली आणि सांगितलं की माझ्या वडिलांच्या बंदिशीचं एक पुस्तक तयार व्हावं. आणि त्यांनी ते सुंदर पुस्तक तयार केलं आणि ते आता आउट ऑफ प्रिंट आहे, एवढ्यात त्याचा खप झाला. माझ्या मनात एक स्वार्थी विचार आला की चला, वडिलांनी आपल्याला एवढं दिलं तर समुद्रासारखं दिलं, मी एक त्यातला कण पुस्तक म्हणून प्रसिद्ध केलं आणि एक ते फेडण्याचा एक प्रयत्न केला. तर अशी माझी जडणघडण झाली बालपणी. बरोबर, नक्कीच. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की गुरु म्हणून जरी ते तुम्हाला लाभलेले असले तरी सुद्धा तुमच्यामध्ये शिष्य म्हणून त्यांनी काहीतरी एक तेव्हा हे पाहिलं असावं, म्हणून त्यांनी इतकं दिलं तुम्हाला. आपण पुढे जाऊया, थोडासा कंबरेचा आवाज जरा आपण वाढवू, कमी करूया, कमी. हा, म्हणजे आपण लगेच पुढे आपल्याला. तर शिष्य म्हणून जे तुम्ही उत्तम प्रकारे ज्या कॅरी करणं आम्ही म्हणतो, बरोबर, ते समोरच्याला पण जमायला पाहिजे. ते सगळं झालं बरोबर. एक पहिले गुरु म्हणून खूपच त्यांनी तुम्हाला दिलं आणि खऱ्या अर्थानं या विश्वाकडे, या विश्वाचं दर्शन त्यांनी तुम्हाला दिलं असं म्हणतो. मग या पुढच्या काळामध्ये आणखीन विविध प्रकारचे गुरु किंवा आयुष्यात तुमच्या संगीताच्या दृष्टिकोनातून हे आले का मुळात, आणि आले तर असतील किंवा कोणाचं मार्गदर्शन मिळालं असेल तर त्यांच्याविषयी, बरोबर, किंवा म्हणजे गुरु म्हणूनच ते हे असतात असं नाही, पण कुठेतरी कुठल्या तरी टप्प्यावर त्या माणसाचं मार्गदर्शन नेहमी मिळतं, विशेष करून संगीताच्या क्षेत्रामध्ये हे आहे असं. आणि तुमच्या ते निश्चित असणार, नक्की ना, कारण आहे तिथून ते वेचायचं ही तुमची सवय पहिल्यापासून. अगदी बरोबर. तर काय असतं की आमचे वडिलांचे पट्टशिष्य अजून हयात आहेत, यशवंत बुवा वैद्य, ठाण्याचे. हो, त्यांनी मला एकाच वाक्यात सांगितलं, मास्तरने आम्हाला एवढं दिलं आणि असा दृष्टिकोन विकसित करून दिला की आम्हाला पुढे कुठल्या गुरुकडे जायची वेळच आली. वा, म्हणजे एक राग कसा खुलवायचा, त्याचा रियाज कसा करायचा, स्वररचना कशा करायचा, याचं सविस्तर ज्ञान, आणि त्या रागाकडे बघताना स्वतःचा दृष्टिकोन कसा विकसित करायचा. हे मी नाही म्हणत आहे, हे आमचे यशवंतराव वैद्य म्हणाले. आणि मला ते अगदी पटलं, कारण जेव्हा आपण एखाद्या कलेची मूळ तत्व जाणून त्याचा उपयोगही करतो त्यावेळेला आपल्याला पुढला रस्ता अगदी साफ दिसायला लागतो. आता मी जेव्हा कॉलेजमध्ये गेलो त्यावेळेला आमच्या पोदार कॉलेजचं वातावरण या संगीताला अतिशय अनुकूल होतं. आणि तिथले आमचे प्रिन्सिपल पी जे जोशी, आणि त्यांना हे संगीत वगैरे फार आवडायचे. तर त्यावेळेला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे वेगवेगळ्या स्पर्धा व्हायच्या, त्याच्यामध्ये आमच्या कॉलेजचा नेहमी पहिला नंबर. माझ्या आधीच्या पिढ्यांनी सुद्धा नंबर मिळवले, मग मी आलो आणि मला सुद्धा एका वर्षी पूर्ण मुंबई विभागातून नंबर 1चं प्राइज मिळालं. सर्व कॉलेजमधून मी पहिला आलो शास्त्रीय संगीतात, आणि ते प्राइज मी पंडित CR व्यास यांच्याकडून स्वीकारलं. वा, आता माझं कसं आहे की मी प्रेरणा घेत असतो सगळीकडून, म्हणजे हा म्हणाला तसे गुरु अनेक. खरंय, जिथे प्रेरणा मिळते तिथे गुरु असतो बरं का. गुरु असा वेगळा नसतो, ती प्रेरणा अंगावर येते, म्हणजे ती ऊर्जा अंगावर येते आणि तोच गुरु असतो. तेव्हा मला ना हिंदी चित्रपट सृष्टीतली क्लासिकल बेस गाण्यांचा खूप
म्हणजे आवड होती, लळा होता. हम्म. आमच्या पोदार कॉलेजमध्ये एक अॅन्युअल फंक्शन आणि व्हायचं. आणि तो काळ, ज्या काळाबद्दल तुम्ही बोलताय त्या काळामध्ये विशेष करून नौशाद म्हणा किंवा असे संगीतकार सुवर्ण असल्यामुळे काळ, अशा प्रकारची गाणी निर्माणही झाली सुवर्ण काळ होता. खऱ्या अर्थानं. हा, हो. त्यावेळी मी हिरिरींनी त्यात भाग घ्यायचो. आणि एका स्पर्धेमध्ये मी मधुबन में राधिका नाचे वा. हे गाणं सादर केलं. हम्म. आमचा पोदार कॉलेजचा आपण पाहिला असला तर मोठा हॉल आहे, हो. तो तुडुंब विद्यार्थ्यांनी भरला होता. हम्म. आणि मला वाटतं त्यावेळी प्रमुख पाहुणे ते, आता नाव मला आठवत नाही, ते होते म्हणजे ते इंडियन म्हणजे महाराष्ट्रातल्या ऑर्केस्ट्राचे उद्वयू म्हणतात त्यांना. बर. ते शीख होते मला वाटतं. बर. दिदार सिंग. दीदार सिंग, हा दीदार सिंग. हो हो. तर मधुबन में राधिका मी सादर केल्यावर प्रचंड मला टाळ्या मिळाल्या. लोक सगळ्या विद्यार्थ्यांनी उभं राहून माझं स्वागत केलं. हम्म. आणि त्यांच्या हस्ते मला पहिलं बक्षीस मिळालं. हम्म. आणि मला कॉलेजमध्ये जो तो ओळखू लागला की हा एक गायक आहे. नंतर मी पुण्याला गेलो, म्हणजे इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धेमध्ये. हो. पण तिथे काही कारणामुळे माझं गाणं खूप चांगलं झालं. हम्म. पण काय असतं की आपल्यापेक्षाही चांगले कलाकार असतात. त्याप्रमाणे चांगले कलाकार तिथे आले होते, खूप म्हणजे अगदी तरुण असे. आणि मला काही त्यावेळी म्हणजे नंबरचं यश मिळालं नाही, पण सगळ्यांनी माझ्या गाण्याचं खूप कौतुक केलं. बरोबर. आणि मी त्यामध्ये अत्यंत समाधानी असा राहिलो. आणि त्यावेळेला माझं ऐकणं सतत चालू होतं. कॉलेजमधून बाहेर पडल्यावर सुद्धा मला त्या गाण्यानी झपाटलं होतं. म्हणजे कसं की आज माझ्याकडे पुरिया कल्याणच्या समजा 2-3 बंदिशी आहेत, तर मी शोधायचो की अजून मला 5-6 बंदिशी मिळाल्या पाहिजे. मग पंडित जसराजांचं ऐका, वीणाताई सहस्रबुद्धेंचं ऐका, किशोरीताईंचं ऐका, आणखीन मोठमोठ्या गवयांची गाणी भीमसेन जोशींचं ऐका, पंडित राम मराठेंचं ऐका. आणि त्यातल्या बंदिशी आमच्याकडे तो कॅसेट फार चांगलं होतं, म्हणजे रिवाइंड वाइंड करता यायचं. मग ते रिवाइंड वाइंड करत 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 त्या सगळ्या बंदिशीचं नोटेशन सहित मी वेगळ्या वह्या तयार केल्या आणि त्या सगळ्या बंदिशी बसवल्या. वा. आणि त्या सगळ्यात मला आवडलेल्या बंदिशी म्हणजे प्रभाताईंच्या, प्रभा अत्रे हो. आणि पंडित कुमार गंधर्व. वा. या बंदिशींवर मी अत्यंत खुश असायचो, कारण त्याचा लहेजा आणि त्याचं ते म्हणण्याची पद्धत फार वेगळी होती. प्रभाताई अत्रेंच्या बंदिशी अत्यंत साध्या, सरळ, सोप्या, पण अंतःकरणाचा ठाव घेणाऱ्या असायच्या. आणि कुमार गंधर्वांच्या बंदिशीमध्ये एक वेगळाच ठसका आणि त्यांची ती गाण्याची स्टाईल ही वेगळीच होती. बंदिश मांडण्याची पद्धत वेगळी होती, ती मला फार आवडायची. नयन में जल भर आये देखन तो हे, ही बंदिश घ्या, किंवा सरस्वतीवरची बंदिश घ्या, अत्यंत सुंदर. हो. असा माझ्याकडे बंदिशींचा भरपूर साठा निर्माण झाला. मग काही कालांतराने मी आमच्या इंदिराबाई केळकर बांद्र्याच्या, त्यांच्याकडे माझं जाणं झालं काही कारणांमुळे. त्यांनी मला सांगितलं की तू आलास तर बरं होईल. म्हटलं चालेल, कारण माझ्या मनात तेव्हा नेहमी असायचं की आपण दुसऱ्याच्या उपयोगी पडावं आणि होता होईल तेवढी मदत करावी. तेव्हा मी तिथे जाऊन राहिलो आणि माझ्या दुसऱ्या गुरु पंडिता इंदिराबाई केळकर, वा, त्यांच्याकडून मला खूपसं शिकायला मिळालं. खूपसं म्हणजे काय की पहिला धाडसी स्वभाव, आणि त्यांच्याकडे जे भांडार भरलेलं होतं संगीताचं, चिजांचं, ते माझ्या हाती लागलं. वा.
आणि माझ्यासारखा माणूस स्वस्थ बसणारा नव्हता. त्यांच्या सगळ्या वया पालख्या घातल्या होत्या नव्हत्या त्या, अगदी विशारद अलंकार सगळं सगळं. दुसरं तिथे मला बाळकडू मिळालं ते नाटक. वा. हम्म, हम्म. ही माझी आत्या जवळजवळ सगळ्या संगीत नाटकांमध्ये कामं करायची. हा. ती कामं मी स्वतः बघितलेली. आणि एका कार्यक्रमात माननीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या हस्ते तिला सुवर्ण पदकही मिळालं. मला वाटतं धैर्यधराचं काम असेल ते. अशी काय फगडं काम करायची. तिची पहिली एंट्री झाली, माता दिसली समरी विहरत, की सगळे प्रेक्षक वर्ग असा असा म्हणजे बरोबर आहे. असा कोणी रेंगाळलेला असा, पेंगळलेला असा. हा, चार व्हायचे. ते मी बघितलं आणि म्हटलं चला आपण का नाही काम करावं. आत्याला म्हटलं अगं मी पण करेन, त्याच्यात काय. तर आत्याच्या मग त्या एकंदर सगळ्या माहोलमध्ये मी अश्विन शेठची भूमिका केली, धैर्यधराची भूमिका केली. आणि इकडे कॉलेजमध्ये असताना मी स्वतः एकांकिका लिहून त्या लॉ कॉलेजमध्ये सादर केले. वा. तेव्हा मला जिथून प्रेरणा मिळेल तिथून मी सुटत गेलो. बरोबर. आणि असं मानलं की ह्याला येतं मग मला का नाही आलं. हा चांगलं निवेदन करतो म्हणजे हा, तर मी का नाही करू शकत. काय करता तुम्ही चांगलं नाही म्हणजे काय. तर निवेदनाविषयी सांगतो की आमचे वीर घोडे म्हणून फार मोठे महान कलाकार, तर त्यांनी आपले तत्कालीन मोठे गायक फडकेंच्या आधीचे वाटवे गजाननराव वाटवेंवर एक कार्यक्रम बसवला. म्हणाले फाटक सर तुम्ही निवेदन करायचं. अहो म्हटलं ते वाटवे आमच्या पिढीचे नाही, मी काय ऐकलं नाही. कराल हो तुम्ही, करा तुम्ही. बस हे देव बोलला असं मी समजलं की जणू काय देवच सांगतोय कव्य निवेदन, मागे येऊ नकोस. झालं तिथपासून वाटवेंवर शोध. वाटवे कोण होते, त्यांची 2-3 चरित्र वाचली, त्यांची गाणी ऐकली आणि मग वाटवे कोण होते हे माझ्या ध्यानात आलं. आणि हा कार्यक्रम पुण्याजवळ तळेगाव या गावी अतिशय सुंदर असा संपन्न झाला. तिथे जर अजून तुम्ही जाल आणि बघाल तर त्यांच्या त्या नोंदवहीमध्ये आमच्या या कार्यक्रमाचा उल्लेख सापडतो. आणि घोडेंच्या अत्यंत रंगलेल्या गाण्याबरोबरच फाटक सरांचं निवेदन सुद्धा उत्कृष्ट झालं असे रिमार्क मारलेले होते. मी असं म्हणेन, थोडस तुम्हाला थांबवतो, की गजाननराव वाटव्यांचा जो कार्यक्रम होता, हा, त्या गजाननानं तुमच्याकडनं करून घेतला. करून घेतला. अगदी बरोबर नाही का. त्याच्यामध्ये एक थोडस आपण पुढे जातोय त्या अर्थी की मगाशी कुमारांचा उल्लेख तुम्ही केला. हो, कुमार हे प्रयोगशील संगीतकार हो आहे. त्या साच्यातून भारतीय शास्त्रीय संगीत थोडस वेगळ्या वाटेवर नेऊन कुमारांनी अनेक प्रयोग केले. बरोबर. ही तुमची ही प्रवृत्ती आहे. बरोबर ना. संगीताकडे बघत असताना, पुढे गात असताना म्हणा, मुलांना शिकवत असताना म्हणा, हे संचित ज्याला आपण बरोबर, हे तुम्ही जाणीवपूर्वक हे जपलेलं आहे. मला असं विचारायचं आहे की बंदिशींचा विचार वगैरे हा सगळा भाग आपण बोलूयाच पुढे, पण मुळात मुलांना शिकवायला तुम्ही सुरुवात केली एका टप्प्यावर. बरोबर. मग विद्यार्थी घडवत असताना तुमचा वेगळा दृष्टिकोन जो होता तो काय होता? विद्यार्थ्याला शिकवण्याच्या दृष्टिकोनात. बरोबर. एक साचेबद्ध शिकवणं जे असतं त्याच्यामध्ये ते आहेच. अकॅडमिक भाग आहे, टेक्सचा भाग आहे, ते असावंच त्याच्यामध्ये. बरोबर. पण त्याच्यापेक्षा एक वेगळी दृष्टी शास्त्रीय संगीताकडे बघण्याची किंवा तुम्ही विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक दिली इतके वर्ष, ती काय? नाही, आता ती जी दृष्टी होती ना ती वडिलांकडूनच मिळाली. कारण वडील नेहमी म्हणायचे की ही जी गुरुची गादी आहे ही फार महत्वाची आहे आणि धोकादायक पण. कारण संगीत हे जसं वरदान आहे तसं शाप पण आहे. बरोबर.
त्यामुळे या गादीवर बसल्यावर तुम्हाला अनेक पथ्य सांभाळावी लागतात. खरंय. समोर जो विद्यार्थी येऊन बसेल त्याच्यापासून 4 हात दूर तुम्ही राहिलं पाहिजे. पथ्य नंबर 1. विद्यार्थ्याचं वय कधीही आड येऊ द्यायचं नाही. दृष्टी साफ पाहिजे. कितीही लावण्यवती समोर येऊन बसली तरी ती माझी मुलगी आहे या पद्धतीनेच तुम्ही तिच्याकडे बघितलं पाहिजे. बरोबर. पथ्य 3. शिकवताना जे आपण शिकवतो ते विद्यार्थ्यांपर्यंत पोचतं की नाही याचा अंदाज सतत घेतला गेला पाहिजे. पथ्य 4. आपण बोलताना अनेक शब्द बोलत असतो आणि वाटत असतं की हे काय समजत असेल. तसं नसतं. आपण अनेक शब्द बोलतो पण त्याचा अर्थ त्या विद्यार्थ्यापर्यंत जाईलच असं नाही. बरोबर. तेव्हा मध्ये मध्ये त्या विद्यार्थ्याला प्रश्न विचारावे लागतात आणि त्याच्याकडून काढून घ्यावं लागतं की हे समजलं का रे. मग तो काहीतरी सांगतो आणि मग आपल्याला ते समजतं का याचा पुन्हा विचार असतो. की त्याच्या मनामध्ये काय आहे हे समजणं हे त्या गादीचं एक वैशिष्ट्य आहे. याला म्हणतात मनातलं वाचणं. आता जेव्हा आम्ही बसतो विद्यार्थ्यासमोर त्यावेळी तो पुरुष आहे, ती बाई आहे, त्याचं वय लहान आहे, तो महान आहे, हे सगळे विचार बाजूला असतात आणि फक्त त्याचे डोळे आणि त्याचं मन आमच्या डोळ्यासमोर असतं. बाकी काही नाही. त्यावेळेला आणि ते इतकं एकाग्र करावं लागतं की जर समोरून कोणी गेलं तर ते गेलं की नाही असा जर प्रश्न विचारला तर आम्हाला माहित नसतं. इतकं त्या विद्यार्थ्याशी एकरूप व्हावं लागतं. आणि तसं झालं तरच आपल्या या हृदयातून त्याच्या हृदयामध्ये कला ओतता येते. अन्यथा ती कला फक्त त्याच्या शरीरापर्यंत जाते, मनामध्ये जात नाही. दुसरं माझं एक ऑब्झर्वेशन आहे की ज्या विद्यार्थ्याला काही स्वर समजत नाही त्याच्या मागे त्याच्या काही सांस्कृतिक जडणघडणीच्या मध्ये राहिलेल्या कमी असतात. एखादी पार्श्वभूमी कोणाची वेगळी असते किंवा अनेक गोष्टी आहेत. विविध गोष्टी. तर विद्यार्थ्यावर कधीही चिडता कामा नये. हे पुढलं पथ्य. काय काय वेळेला विद्यार्थी सांगतात त्यांनी आम्हाला तबला फेकून मारला. काही काही शिक्षक छडी फेकून मारतात. काय आहे की तुम्ही जेव्हा शिकवायला बसता त्यावेळेला तुम्हाला माहित असतं याला येत नाही आणि त्याला येत नाही हे तुमचं अपयश आहे असं मी म्हणेन. त्याला येत नाही हा त्याचा दोष नव्हे, हे तुमचं अपयश आहे की तुम्ही त्याच्या डोक्यामध्ये जे तुम्हाला हवं ते ओतू शकत नाही. आणि राग कसला येतो ह्याचा येतो की मी कमी पडतो. विद्यार्थ्याचा राग येत नाही, मला राग येतो. अरे मी काय एवढं कमी पडतोय या विद्यार्थ्याच्या बाबतीत. कारण तुम्हाला सांगतो कुठलाही विद्यार्थी हा श्रद्धाळू असतो, चांगला असतो, त्याला आपल्या गुरुविषयी नितांत आदर असतो. तो कधीही म्हणत नाही माझा गुरु असा आहे. जरी गुरु कसाही असला तरी तो त्याचे पाय धरतो. तो गुरुवर कधीही टीका करत नाही आणि आम्ही आमच्या गुरुवर कधीही टीका केली नाही. कारण तो शेवटी गुरु असतो, तो सगळं ओळखत असतो आणि त्याचेही शेवटी काही कमी जास्त असतं, नाही असं नाही. पण विद्या देताना तो अतिशय निर्मळ गंगाजळासारखा असतो. हे सगळ्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. आणि जर तसा नसला तर तेही ओळखण्याची पात्रता विद्यार्थ्यात हवी आणि तत्काळ तिथून त्यांनी बाहेर पडलं पाहिजे.
की हा गुरु आपल्याकडे वेगळ्या नजरेने बघतोय, ह्याच्याकडे जाऊन उपयोग नाही. बरोबर. तर ही सगळी पथ्य मी माझ्या आयुष्यभर पाळली आणि विद्यार्थ्यांना शिकवत गेलो, घडवत गेलो आणि त्यातले बरेचसे विद्यार्थी चांगल्या प्रकारे घडले. परंतु काय होतं की चांगले घडतात, चांगलं त्यांना यायला लागतं, गायला लागतात, पण शेवटी प्रत्येक विद्यार्थ्याला स्टॅबिलिटी हवी असते आयुष्यामध्ये. आणि ती कशाने मिळते? तर चांगलं घर, चांगला जोडीदार आणि चांगली नोकरी, म्हणजे सोर्स ऑफ इन्कम. हे तीन जेव्हा त्या विद्यार्थ्याला चांगलं मिळतं त्यावेळेला तो त्यात मशगूल होऊन जातो आणि या कलाकडे त्याचं हळूहळू दुर्लक्ष होतं. पण हा कलेचा प्रवास त्याला जन्मामधून करावा लागतो. कारण एकदा कला हातात घेतली की ती पूर्ण होईपर्यंत अनेक जन्म घ्यावेच लागतात. म्हणून पडायचं कलेच्या फंदात तर तुम्ही पडा, पण ती पूर्ण करा आणि मगच बाहेर या. खरंय. मध्ये बाहेर येऊ नका. हे माझं सगळ्या विद्यार्थ्यांना सांगणं आहे. नाहीतर पुन्हा जन्म घ्यावा लागेल, पुन्हा शिकावं लागेल, पुन्हा नाही कम्प्लीट झालं पुन्हा जन्म घ्यावा लागेल, पहिल्यापासून सगळं करावं लागेल. हा, तर कला पूर्ण झाल्याशिवाय मग तुमची सुटका नाही जन्म मरणाच्या त्या साखळीतून. एवढं लक्षात ठेवा. नक्कीच. हे सगळं होत असताना म्हणजे तुम्ही आता म्हणाला ते बरोबर आहे, पण त्याच्यामध्ये नेहमी असा अनुभव असा येतो की बाहेर कुठेही तुमचे विद्यार्थी जेव्हा भेटतात, हा, त्यांची कधी भेट झाली कुठे किंवा काय आपल्या कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात जुनेही काही विद्यार्थी आता ज्येष्ठ आहेत अगदी, पण त्या विद्यार्थ्यांच्या बोलण्यातून त्यांच्याशी संवाद करण्यातून असं एक नेहमी लक्षात येतं की तुम्ही जे म्हणालात की ते जे एक अदृश्य पण एक नातं आहे. हो बरोबर. आणि ते तुम्ही सुद्धा इतकी आज वर्ष झाली तरी सुद्धा त्यांच्याशी जपलेलं आहे. हे त्यांच्या बोलण्यातून नेहमी जाणवतं. हो खरं आवर्जून. आणि त्या ओढीनं त्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये नेहमी आपण होऊन येत असतात. हे सगळं हे सगळं करत असताना हा प्रवास तुमच्या पुढे चालू झाला. पण एक सर्वसाधारणपणे कलेच्या प्रांतामध्ये काम करत असताना अनेक उत्तम गायक आपल्याकडे आहेत, परफॉर्मन्स म्हणून चांगलं ते करत असतात. पण कला सादर करत असताना किंवा शिकवत असताना ह्या कलेचं एक तात्विक स्वरूपातून विचार करावा हे सगळ्यांनाच पचतं असंही नाही किंवा लक्षात येतं असंही नाही. तो काय त्यांचा दोष नव्हे. शेवटी संशोधन ही प्रवृत्ती असावी, प्रवृत्ती, आणि ती वृत्ती म्हणून अंगात असल्याशिवाय त्याची प्रवृत्ती होत नाही. अगदी बरोबर. बरोबर की नाही? बरोबर. संशोधकाची वृत्ती तुमची पहिल्यापासून आहे. त्यामुळे संगीताचा विचार या तात्विक दृष्टिकोनातून करणं, बंदिशे असोत, वेगवेगळे राग असोत, हे मुळात तुम्हाला आणि त्यातून झालेलं तुमचं लेखन म्हणजे मला तुम्हाला जे विचारायचे ते लेखनाविषयी त्याच्यामध्ये हे सगळं करत असताना तुम्ही लेखनालाही नंतरच्या काळात सुरुवात केली. तात्विक दृष्टिकोनातून ते सगळं केलं. मुळात ही प्रेरणा कशी की हे आपण याही दृष्टिकोनामध्ये बघितलं पाहिजे. नुसतं या अध्यापन असो किंवा गायन असो हे तर आहेच त्याच्यामध्ये, पण हाही भाग महत्वाचा आहे. हे तुम्हाला मुळात ही प्रेरणा कशी आणि तो लेखन प्रवास कसा झाला? त्याचं काय झालं की मी सुरुवातीला ऑफिसमध्ये लेखा विभागात होतो आणि तिथून माझी ट्रान्सफर कॉम्प्युटर विभागात झाली. आता विश्लेषण आणि अनालिसिस हा जो प्रकार आहे ना, यालाच हा म्हणाला की एक संशोधक वृत्ती कराय की एखादी गोष्ट समोर आली तर त्याचं विश्लेषण कसं करायचं, त्याचा अनालिसिस कसा करायचा आणि त्यातून सत्व कसं बाहेर काढायचं, हे मी कॉम्प्युटर प्रोग्रामिंग मधून शिकलो. हा, आणि कॉम्प्युटर प्रोग्रामिंग मध्ये ना इतकं लॉजिकली जावं लागतं, एखाद्या गोष्टीचा इतका सूक्ष्म विश्लेषण करावं लागतं की जरा जरी एखादी स्टेप चुकली तरी आपला पूर्ण अभ्यास फुकट जातो. आता हा नियम मी रागाला पण लावला आणि रागाचं विश्लेषण करायला लागलो. भूपामध्ये ग आणि धच का बरोबर वादी संबंध, हो आणि सा का नाही, त्याला आधार काय,
असं विश्लेषण सुरू. मग देशकार्याचं ध आणि ग का, प्रत्येक रागाचा असा माझा विचार चालू झाला. आणि मग त्यातून हळूहळू त्यातलं शास्त्र आपोआप माझ्या समोर उलगडत गेलं. अभ्यासोनी प्रकटावे. खरंय. मला विद्यार्थी अनेक प्रश्न विचारायचे. काही काय असतं की ज्यांच्या आपण सहवासात राहतो, आता खूप बुद्धिमान विद्यार्थ्यांच्या सहवासात मी आलो, तर त्यांनी असे काय प्रश्न विचारले की माझ्या अशी काय म्हणतात ऍक्सिलरेट करणं बुद्धीला, ते त्यांनी केलं. सर याचं उत्तर द्या. मी मला संवाद साधायचो. अरे हा म्हणतो बरोबर आहे, मग हे असं का असावं, मग वाच ग्रंथ, हा ग्रंथ वाचला, तो ग्रंथ वाचला, तो ग्रंथ वाचला, आणि मग मला सत्य उमगायचं. असा माझा तो प्रवास सुरू झाला. आणि मी काय कोण जाणे विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारल्यावर इतकं सुंदर त्याचं एक्सप्लेनेशन द्यायला लागलो की माझंच मला आश्चर्य वाटलं की मी एवढं चांगलं कसं बोललो. आणि मग माझ्या लक्षात आलं की आपण जे बोलतोय ते खूप व्हॅल्युएबल आहे. आणि हे प्रत्येकाकडे मला सांगता नाही येणार, यातलं विसरलं पण जाईल. मग मी ते लिहून काढायला लागलो. आणि ह्यातूनच पुढे माझी जवळजवळ 10-12 शास्त्रीय संगीतावरची पुस्तकं निर्माण झाली. एका पुस्तकाविषयी मी सांगतो की उत्तेजन कसं आणि कशी प्रेरणा मिळते. मी एका ठिकाणी विक्रोळीला स्पर्धा होत्या शाळेच्या, तिथे गेलो होतो. शास्त्रीय संगीताच्या स्पर्धा होत्या. तिथे अजय पोहनकर आले होते. वा. तर याला वेळ होता, स्पर्धा सुरू व्हायला वेळ होता, तेव्हा ते आणि मी गप्पा मारत बसलो. तर ते बोलता बोलता काय म्हणले, अहो फाटक सर, हल्ली ना सगळे रागाच्या परिघावर फिरत असतात, केंद्रबिंदू पर्यंत कोणीच जात नाही. तेव्हा माझ्या मनात विचार आला, अरे परिघ म्हणजे काय, केंद्रबिंदू म्हणजे काय. आणि तिथून जे माझं मन ऍक्सिलरेट झालं ते मग परिघ म्हणजे काय ते शोधलं. मग त्याच्या स्टेप शोधल्या. मग केंद्रबिंदूकडे जाण्यात ते मला पायऱ्या दिसायला लागल्या. आणि त्याच्यातून रागाच्या परिघाकडून केंद्रबिंदूकडे हे माझं पुस्तक तयार झालं. हे बघा, हे पुस्तक आहे. आणि त्याला न भूतो न भविष्यती असा रसिकांचा प्रतिसाद मिळाला. तर अशी ही प्रेरणा. आता कुठेतरी एका संत सज्जनानी 8 दिवस रोज 8 तास असं व्याख्यान दिलं. आणि सगळे कौतुक करत होते त्या संताचं. मी मनात विचार केला, हा जर 8 तास बोलू शकतो, मी 3 तास का नाही बोलू शकणार माझ्या संगीत या विषयावर. चला करून बघू. आणि तिथपासून शिबिर घेण्यासाठी मी माझा प्रवास चालू झाला. आणि मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अक्षरशः शेकडो शिबिर शास्त्रीय संगीतावर घेतली. तर मला अशा प्रेरणा कुठून 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 मिळत गेल्या. आणि माझ्या हातून खूप चांगलं लेखन झालं. आता त्यातला महत्वाचा तुम्हाला एक गोष्ट सांगतो की या लेखनामागे ईश्वरी प्रेरणा होती. ती म्हणजे आमचे सद्गुरू स्वामी समर्थांची. कारण 1990 सालापर्यंत मला खूप माहिती होती बरं का, जशी संगीताच्या अभ्यासकाला असते, पण ज्ञान नव्हतं. आणि 1990 पासून ज्ञान काय असतं याची ओळख मला पटली. आणि ती कशी, तर मला स्वामी समर्थांचं एक काय म्हणा ऊर्जा म्हणा किंवा प्रेरणा म्हणा, ती माझ्या हृदयात निर्माण झाली. आणि समोर विद्यार्थी बसला की मला समजायचं याला काय शिकवलं पाहिजे, कसं शिकवलं पाहिजे. आणि ह्यातूनच मी लिहायला बसलो की माझी लेखणी इतकी झरझर चालायची की माझ्या विचारांच्या पुढे लेखणी गेलेली असायची. खरंय. आणि
ते लिहून झाल्यावर जेव्हा मी वाचायचो तेव्हा मला वाटायचं अरे इतकं चांगलं मी लिहिलं, हे कसं शक्य आहे? आणि मी मग आमच्या कुलकर्णींना फोन करून अहो काय मी सुंदर लिहितोय हो कुलकर्णी, त्या नुसत्या हसायची. तर अशी ती कृपा झाली एकदा की भराभर 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 ते लिहिलं जातं, विचार करावाच नाही लागत. बरोबर. तर हे असा सगळा तो प्रवास माझा चालू झाला लेखनाचा. आणि हा लेखन मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे की संशोधन वृत्ती असल्याशिवाय हो हे नाही होत त्याच्यामध्ये. मग तुमचं सगळं लेखन असो, आतापर्यंतचं कार्य असो, हे पाहत असताना मला त्याच्यामध्ये जाणवलेलं एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी आहे, ख्याल असो, अ, बंदिशी असो, एक भारतीय शास्त्रीय संगीताचं एक अविभाज्य बरोबर. आपण म्हणजे शास्त्रीय संगीत प्रकटीकरणाचंच एक माध्यम. ख्याल किंवा बरोबर. या बंदिशींमध्ये तुम्ही एक वेगळाच विचार मांडला. हो म्हणजे कसा की सर्वसाधारण सगळ्या घराण्यांच्या वेगवेगळ्या बंदिशी असतात, प्रचलित असतात, भारतीय भाषांमध्ये बरोबर. असतात. पण भाषांच्या गणितामध्ये आणि कुठे हे अडकू नये, हो हे बरोबर. वैश्विक व्हावं, वैश्विक. या दृष्टिकोनातून तुम्ही एक वेगळीच बंदिशींची संकल्पना मांडली. बरोबर. कशी होती त्याबद्दलचं चिंतन तुमचं काय आहे? नाही, चिंतन माझं असं आहे की हा. जेव्हा वैश्विक हा शब्द येतो तेव्हा सगळी आपली संस्कृती दुसऱ्या देशातले लोक कॉपी करतात. हे मी बघितलं. योगा घ्या, आयुर्वेद घ्या, आणि ते लोक पहिलं पेटंट घेतात आणि आपल्याला शिकवायला येतात. आता योग सुद्धा शिकवणारे फॉरेनर्स भरपूर आहेत, तुम्ही बघा जाऊन. हो. फेसबुकवर बघा, व्हॉट्सअपवर बघा. तर ते लोक हे सगळं ग्रॅब करतात, संस्कृत शिकतात, चांगले चांगले स्तोत्र गातात आणि फेसबुकवर टाकतात. तर माझ्या मनात विचार आला की एक दिवस असा उजाडणार आहे की आपल्या भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये आज सगळ्या जगामध्ये प्रसार झालेला आहे. हो. सगळ्यांना राग वगैरे सगळ्या कन्सेप्ट माहीत झाले आहेत, कारण आपल्या दिग्गज कलाकारांनी हे संगीत सगळ्या विश्वामध्ये पोहोचवलंय आणि स्टेबल केलंय. खरंय. आणि त्या लोकांना हे खूपच आवडतं. आता काय होणार आहे की ते लोक अत्यंत सिन्सिअरली असा अभ्यास करतात. आता एखादा माणूस फ्रान्समध्ये बसलाय, त्याला सगळं यायला लागलं, समजा ताना आलाप एव्हरीथिंग, रागाची भरत. आता तो काय विचार करेल की हे व्रज भाषेतलं मी का गाऊ? समजा त्याच्या अंगामध्ये जर काव्यगुण असला तर तो म्हणेल की मी बरोबर माझ्या भाषेमध्ये बंदिशी वाचेन, प्रकटीकरण मला त्या भाषेमध्ये करायचं आहे, हा, नाही का? आणि माझ्यामध्ये जो नवनिर्मितीची शक्ती आहे, माझ्यामध्ये काव्यगुण आहे, तर मी माझ्या फ्रेंच भाषेमध्ये बंदिशी करीन आणि त्या गाईन. मी का ब्रज भाषेतल्या गाव आणि त्या माझ्या सगळ्या बांधवांना समजतील. असं प्रत्येक जर देशात व्हायला लागलं तर एक दिवस असा येईल की हे सगळे लोक भारतात येतील आणि ह्या बंदिशी शिकवायला लागतील. आणि आपले लोक सुद्धा, हा मी फ्रेंच भाषेतली बंदिशी वाचतो, माझे ना ते फ्रान्स मधले गुरु आहेत, असं कॉलर टाट करून सांगतील. आपल्याकडे हीच परंपरा आहे की फॉरेनच्या लोकांनी सांगितलं की हा अगदी ते ग्राह्य, खूप महान, आणि आम्ही सांगितलं की नाही, वास्तविक आता सगळं आपल्याकडे आहे, सगळं आपलंच आहे, आपलंच आहे सगळं. भगवद्गीता आपलीच आहे आणि ती भगवद्गीता सगळ्या जगात शिकवली जाते, पण आपल्याकडे त्याचं महत्व आहे. तर मला मनात आलं की आपण समजा आपणच सुरू केलं आणि पेटंट घेतलं तर काय हरकत आहे? आपण जाऊन त्यांना इंग्लिश बंदिशी शिकवू आणि त्यांना त्या कळतील. आणि म्हणून मी जवळजवळ 50च्या वर इंग्लिश बंदिशी केले, त्याची सीडी काढली, त्याचे कार्यक्रम केले, त्या माझ्या विद्यार्थ्यांना शिकवल्या आणि सांगितलं गा तुम्ही बिंदास, कोणी काही म्हणू दे. माझे जे सगळे गुरुजन आहेत ना, त्यांनी माझं तोंड भरून कौतुक केलं, पण जे सनातनी लोक आहेत त्यांनी भरपूर निंदाही केली. पण जो नवीन काही करतो ना त्याची निंदाही होते, स्तुतीही होते, आणि ते प्रत्येकाने ऍक्सेप्ट करायला पाहिजे. तसं मी केलं ऍक्सेप्ट, पण माझे प्रयत्न मी
थांबवले नाही. मी माझा हा इंग्लिश बंदिशीचा टीका हा संशोधकाचा अलंकार आहे असं मी म्हणतो. ते बरोबर आहे. म्हणजे टीका जर वाढली हम्म. त्या विषया म्हणजे आपलं काम योग्य दिशेने योग्य चालू आहे, दिशेने चालू असं आहे. म्हणायचं. बरोबर. आपण ती बंदिश ऐकूया. ऐकूया. अरे वा. Bluetooth mode. Connected. अंकुराच्या या स्वरामध्ये किती ताकद आहे पहा. याला म्हणतात वातावरण निर्मिती. हा What a cool, pleasant atmosphere. What a cool, pleasant atmosphere. Warm and cool breeze gives me a pleasure. What a cool, pleasant atmosphere. Sky is black and clouds are grumbling. Sky is black and clouds are grumbling. Darkness occupying each and everything. Darkness occupying each and everything. And suddenly started drizzling. Singing, dancing, what a scene all over. What a cool, pleasant atmosphere. What a cool, pleasant atmosphere. Atmosphere. या बंदिशीचा अर्थ जो आहे हम्म. त्या अर्थाचा जर विचार केला तर खऱ्या अर्थाने ही वातावरण निर्मिती यातूनही होते. नक्कीच. हेच मला हा. ते मान्य करावं असं वाटतं त्याच्यामध्ये. म्हणजे ही बंदिश मी स्वतः पहिल्यांदा ऐकतोय. हा. पण ही बंदिश ऐकल्यानंतर इंग्लिश मधली बंदिश आहे. हो. ही बंदिश ऐकल्यानंतर एक शास्त्रीय संगीतचा आस्वादक म्हणून बरोबर. किंवा एक श्रोता म्हणून हम्म. मला सकृत दर्शनी हम्म. कुठे यात वावगं वाटलं नाही बरं. उलट मला असं वाटलं की एका वेगळ्या दृष्टीने जर विचार केला तर ही भाषा एखादी मला वेगळं वाटतंय, एखादी ऐकायला मला छान वाटतंय. हम्म. बरोबर की नाही? बरोबर. आणखी काय? असं आहे. ही शेवटी एका रसिकाची आणि रसिकांना ते आवडलं तर सगळ्यांना आवडलं. अगदी बरोबर. अगदी बरोबर. हे सगळे तुमचे प्रयोग चालू असताना अनेक मान्यवरांनी तुम्हाला दान दिली हो. वेगवेगळ्या. तर तो अनुभव तुमचा कसा होता या तुमच्या प्रयोगांना किंवा लेखनाला नवीन काही करण्याला? असं मला पहिलं उत्तेजन मिळालं ते पंडित अरुण कशाळकरांनी. ते म्हणले वा वा क्या बात है. दुसरं उत्तेजन मला आमचे डोंबिवलीचे मधु जोशी आहे. त्यांनी दिलं. त्यांनी क्लास थांबवले त्यांचे. मी गेलो तेव्हा अरे ते फाटक म्हण आहे ते इंग्लिश बंदिश म्हणून दाखव मला. तुम्ही म्हटलं तुमचा क्लास चालू आहे तुम्ही ते थांबवून काय. नाही म्हणे क्लास काय रोजचाच आहे म्हणून दाखव म्हणून. मग मी त्यांना ती बंदिश म्हणून दाखवली आणि ते खुश झाले. म्हणे अरे काय काय तू करतोस, कमाल आहे तुझी. नंतर माझे गुरु विकास कशाळकर पुण्याचे ते तर अगदी तोंड भरून माझी स्तुती केली. म्हणाले करत राहा. एक दिवस सगळेजण ऍक्सेप्ट करतील. कारण ते जवळजवळ सगळं जग फिरले. म्हणजे कन्सर्टच्या निमित्ताने. ते म्हणले फार चांगला प्रयोग होतो. हे जर तू परदेशात जाऊन केलंस तर तिथे भयंकर दाद मिळेल, चांगली दाद मिळेल असं. आणि ज्यांनी ऐकली त्यांनी मला अगदी म्हणजे तोंड भरून माझं कौतुक केलं सगळ्या दिग्गजांनी. हा प्रयोग खऱ्या अर्थानं लोकांना आवडला. हो. प्रयोग हे तुमच्या आयुष्याचं एक उत्सित असं मला वाटतं. अगदी संगीत असो किंवा वेगवेगळ्या प्रकार असो प्रयोग करायला तुम्हाला आवडतो. हो अगदी आवडतं. आणि प्रयोग करणं हा एका संगीतकाराचा धर्म आहे असं मला नेहमी वाटतं.
अगदी. म्हणजे संगीतकार एखाद्या गाण्याला म्हणा किंवा शब्दाला म्हणा जेव्हा चाल लावतो, एखाद्या बंदिशीला असो किंवा कुठल्याही चांगल्या गाण्याला असो बरोबर. किंवा कवितेला असो, बरोबर. ते चाल लावणं हा सुद्धा एक प्रयोगच असतो. हो बरोबर आहे. हो हो. आणि संगीतकार म्हणून सुद्धा तुम्ही काही काम केलंय. हो केले. हा हो. मग मला प्रश्न असा आहे, उत्सुकता आहे प्रश्न हम्म. म्हणण्यापेक्षा, की एखादी कविता तुमच्याकडे आली हम्म. तर ती तुमची स्वतःची कविता असो हम्म. किंवा दुसऱ्या कुठल्या हो, हो, हो. कविते असो, बरोबर. संगीतकार म्हणून त्या कवितेकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो? नाही, काय आहे की मी त्या कवितेकडे बघितल्याबरोबर मला चाल समजते. वा. कारण चाल लावायची तर विचार करायचा नसतो कधी. हम्म. ते शब्द असे छंदामध्ये बोलता बोलता तुम्हाला सुचवतात की असे असे स्वर गेले पाहिजे. हम्म. आता असे असे स्वर म्हणजे कोणते, ते कंठातून आपोआप निर्माण होतात. मग तपासायचं की हा राग कोणता होता. म्हणजे कवितेतले शब्द हे चाल घेऊनच येतात. वा. आणि जे कवितेचे शब्द चाल घेऊन येत नाहीत हम्म. त्याला चाल लावू नये. समजलं का? अत्यंत उच्च दर्जाचं काव्य जे असतं त्याला कृपया चाल देऊ नका असं मी सांगेन. कारण तो शब्दांवर अन्याय होतो. त्यांचा जो उच्च दर्जा आहे तो शब्दातच राहू दे. त्याला संगीताने, म्हणजे आता एक साधं उदाहरण द्यायचं तर खूप गोरीपान मुलगी आहे, अगदी म्हणजे अगदी खूपच गोरी आहे, आणि लग्नात तिने खूपच मेकअप केला तर कशी दिसेल हो? खरंय. अशी पुटं चढवलेली दिसेल की नाही, आणि त्यात कुरूपताही, कृत्रिमता आहे. कृत्रिमताही. म्हणून अतिशय उच्च काव्य असलं हम्म. तर त्याला चाल देण्याची जरूर नसते. ते नुसतं गायलं हम्म. तरी ते फार सुंदर लागतं. हम्म. आणि त्याला चांगलं उदाहरण म्हणजे सुरेश भटांचं काव्य गायन. वा. जे काही वर्षापूर्वी मी साधारण कॉलेजमध्ये असताना ऐकलं होतं. हम्म. अत्यंत सुंदर सादर करायचे. हम्म. आणि त्याच्या पुढे चाल बिल हा घटक यायचाच नाही. लोक असं काय त्याचा आस्वाद घ्यायचे की पुछो मत. तेव्हा चाल लावताना विचार करायचा नसतो कधी, रागाचाही नाही, कशाचाही नाही. फक्त काय आहे, त्यातली भावना आपल्याला जपता आली पाहिजे. आता विनीत भाव असला तर आरोही कधीही चाल द्यायची नाही, कारण विनीत आहे आपण खाली, म्हणजे तो अवरोह आला पाहिजे. आणि शौर्य असलं तर तो असा आरोह गेला पाहिजे. बस एवढे 4-5 आडाखे जर लक्षात ठेवले तर चाल कधी फसत नाही. आणि मी काय करतो की स्वतः काव्यगुण असल्यामुळे माझे 4 काव्यसंग्रह आतापर्यंत प्रकाशित झाले, आणि त्यातल्या असंख्य कवितांना मी चाली देऊन त्या युट्यूबवर टाकले. आणि त्याला माझा जवळजवळ आता 7,500 सबस्क्रायबर झाले. आणि त्यातला जो स्वामी समर्थांचा जप आहे तो सुद्धा कसा आला काय आला माझं मला समजलं नाही, पण त्याला आज 17 लाख व्ह्यूज आहेत. अरे वा. आणि रोज मला जवळजवळ 4 ते 5 फोन येत असतात की आमच्या मनाला खूप समाधान वाटलं, खूप आनंद झाला, आम्ही सकाळ संध्याकाळ हा जप लावतो. आणि ते ऐकलं. इव्हन आमच्या मठामध्ये सुद्धा दर दिवशी सकाळी तो जप लावला जातो. हे जेव्हा माझ्या कानावर येतं तेव्हा मी म्हणतो की स्वामींनी माझी सेवा मान्य करून घेतली. संगीतात मी जे काय आजवरती सेवा केली ती त्यांनी मान्य करून घेतली आणि याही पुढे घेतील अशी मला खात्री. म्हणजे मगाशी सुरेश भटांचा उल्लेख तुम्ही केला हो बोलताना. गझल हा काव्य प्रकार मराठीमध्ये सुरेश भटांनी लोकप्रिय केला असं आपण मानतो. बरोबर. पु ल देशपांडे एकदा असं म्हणाले ते गमतीनं की सुरेश भटांची गझल हे गझल हे वृत्त आहे खरं म्हणजे आपण व्याकरणामध्ये वृत्त म्हणतो. बरोबर. पण सुरेश भटांची गझल हे वृत्त नाही तर ती वृत्ती आहे. असं हे मुलं म्हणायचे. याच मुलांच्या गोष्टीचा धागा घेऊन असं मी म्हणेन की स्वामी समर्थांचं जे अधिष्ठान आणि आशीर्वाद पहिल्यापासूनच तुमच्यावर आहे आणि यापुढेही तो असा वृद्धिंगत होणार आहे, तर ते त्यांनी तुमच्याकडनं करून घेतलं असं मी मानतो. ते बरोबर आहे का? बरोबर आहे. कारण काय आहे की ती ऊर्जा शरीरात आपोआप येते.
आता मी जर समजा लेखणी घेऊन बसलो कागद आणि म्हंटल चला आता कविता करूया, हम्म. तर एकही ओळ सुचणार नाही. हम्म. अगदी अर्धा तास तुम्ही बसा, अगदी 1 तास बसा, पण अकस्मित रात्री 2 वाजता अशी खाडकन जाग येते आणि कवितेच्या ओळी अशा समोर यायला लागतात. आणि मग त्या लिहिल्याशिवाय झोप येत नाही. हे काय आहे सांगा. बरोबर. ही जी आतून आहे. ऊर्जा आहे, ही जी बरोबर. ऊर्जा आहे, याला वेळ नसतो, काळ नसतो आणि विषयही नसतो. हो. त्या क्षणी ज्या विषयामध्ये तुमच्या समोर शब्दांच्या पंक्ती यायला लागतात, त्यावेळेला तुम्ही असे भारीत होता आणि भारीत झालात की तो सगळा भार लेखणीच्या साह्याने कागदावरती उतरवायचा असतो. आणि पुढे ती कविता जर पूर्ण उतरली नाही तर त्याला पुढे चाल देऊन ती जिवंत करायची असते. हे मला समजलं. हा खरंय. ते हे या ज्या सगळ्या कला आहेत, कविता करणं, हो, कवितेची रचना करणं, शब्दांची रचना करणं असो, त्याला चाल देणं असो, अभिनय असो, हो, गाणं असो, हो, या सगळ्या कलांचा परिभाग म्हणजे कीर्तन ही कला. हो, बरोबर आहे. बरोबर अगदी आहे. बरोबर. आणि तेही तुम्ही केलंय. ते कसं काय तो योग जुळला? नाही, काय आहे की कीर्तन हा जो प्रकार आहे ना, हा आमच्या जीन्स मध्येच आहे. म्हणजे काय आहे की माझी आजी फार मोठी कीर्तनकार होती. गंगाबाई फाटक असं तिचं नाव होतं. आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये ती अतिशय काय म्हणूया ख्यातनाम अशी कीर्तनकार होती. संपूर्ण महाराष्ट्र तिने पालथा घातला. आणि कुठेतरी मला असं वाटायचं की आपण का कीर्तन करू नये. आणि नेमकं काय झालं की माझ्याकडे एक विद्यार्थी शिकायला आला, त्याचं नाव कैलास खरे. हो, रत्नागिरीचा. आणि त्याचं माझं गुरु शिष्याचं नातं पहिलं तयार झालं आणि मग मित्रत्वाचं नातं तयार झालं. तो माझा मित्र झाला. आणि मग मी त्याला सारखा प्रश्न विचारायचो, काय रे हे कसं, काय रे कीर्तनात ते कसं, तू ते कसं मांडतोस. मग तो म्हणला थांबा सर, मी आता शांतपणे बसून तुम्हाला लिहूनच देतो. आणि तो संपूर्ण कीर्तनाच्या ढाच्याच मला लिहून दिला. मग मी म्हंटल हे बघ, तू मला लिहून दिलं ना, मी तुला कीर्तन करूनच दाखवतो. चॅलेंज घेतला त्याच्याकडून आणि सांगितलं की तू माझा गुरु, आता मी नाही तुझा गुरु. आणि त्याच्याकडून अनेक चाली, म्हणजे पारंपरिक चाली असतात, दिंडी आहे, साकी आहे, हो, त्या समजून घेतल्या. आणि बाकी काव्यगुण माझ्याकडे होताच. त्यावेळी मी अनेक आख्यानं बसवायला लागलो. माझे ते म्हणजे भरलंच, ते म्हणजे मनातच भरलं की हे दाखवायचंच करून कीर्तन. मग मी पहिलं कीर्तन माझं आमच्या घरीच केलं. आणि त्यात एकदम मला त्या आमच्या गुरुजींकडून शाबासकी मिळत. क्या बात आहे म्हणा, झालं, आपण कीर्तन करू शकतो असं म्हटलं. आणि मग हळूहळू अंबरनाथला 2-3 कीर्तनं झाली, रत्नागिरीला चांगलं कीर्तन झालं, अक्कलकोटला कीर्तन झालं. आणि ही कीर्तनांची मालिका सुरू झाली. पण मला काय वाटलं की आपण या कीर्तनात रमलो तर माझं शास्त्रीय संगीत बाजूला पडेल. हा, कारण कीर्तन सुद्धा एक समुद्र आहे. त्या समुद्रात जर मी गेलो तर माझा हा शास्त्रीय समुद्र, शास्त्रीय संगीताचा एक अटलांटिक ओशन आहे, एक अरबी समुद्र आहे. तर कुठला तरी एक समुद्र धरून ठेवावा, नाही तर मी बुडून जाईन. बरं का, प्रत्येक क्षेत्र हे एक समुद्रासारखं आहे. तेव्हा एक ओळख करून घेण्यापुरतं ठीक आहे. आणि म्हणून मग मी कीर्तनाकडे विशेष लक्ष दिलं नाही. फक्त मला कळून चुकलं, मी करू शकतो. मला आत्ता सुद्धा सांगितलं की परवा कीर्तन करा तर मी करू शकेल. कारण मला आता माहिती आहे सगळं. आय नो कीर्तन करायचं म्हणजे काय करायचं. लोकांना उत्तम देण्याच्या या प्रवासामध्ये भारतीय कला मंच ही एक मध्यंतरी संकल्पना तुम्ही मांडलीत आणि त्याद्वारे अनेक असे प्रयोग तुम्ही केले. त्याविषयी जरा थोडक्यात आम्हाला नाही, मंच वेगळी पद्धत होती. बरोबर. मंच का स्थापन केला, कारण काय आहे
की हल्ली काय झालंय की जे वलयांकित कलाकार आहेत त्यांनाच फक्त चान्स मिळतो आणि जे बिचारे होतकरू आहेत, पण प्रतिभा आहे त्यांच्याकडे, प्रतिभा सवय आहे. शक्ती दांडगी आहे, हो. चांगले गातात, त्यांना कोणी उभंच करत नाही. कितीही सांगितलं की बघा मी कसा गातो, माझी कॅसेट आहे का, अमुक करा तमुक करा, तर ते नेहमी लाख लाख 2-2 लाख देऊन त्या वलयांकित कलाकारांना बोलवतात आणि त्यात त्यांना काय वाटतं त्यांच्या संस्थेचं नाव मोठं झालं. अरे आमच्या संस्थेने ना ह्याचा कार्यक्रम केला. आता ह्याचा म्हणजे मोठाच असतो तो. मग लोकही म्हणतात हो का, म्हणजे मोठी आहे संस्था तुमची. अरे पण संस्था कधी मोठी असते जेव्हा तिचं कार्य मोठं असतं. कार्यक्रम तुम्ही कोणाचे केले हे महत्वाचं नाही, तुम्ही किती कलाकारांना वर आणलं हे महत्वाचं आहे. म्हणून मी कला मंचाची स्थापना केली आणि त्यातर्फे अनेक उपक्रम राबवले. अनेक होतकरू म्हणजे आता जो निषाद बाकरे आहे, अरे वा, त्यानंतर उत्तम तुमचा तयार झाला तो. तुमचा परसुरे आहे, रवींद्र परसुरे आहे, वा. त्यानंतर पोहनकर म्हणून एक आहे, अजय पोहनकर नव्हे, हो. आशुतोष पोहनकर, नाही परितोष पोहनकर. हो. अशा अनेक होतकरू कलावंतांचं गायन ठेवलं आणि त्याच्याच बरोबर दिग्गज कलावंतांचे म्हणजे विकास कशाळकर आहेत, अरुण कशाळकर आहेत, तुमचे विद्याधर ओक आहेत, अशा मोठ्या कलाकारांचंही मंचातर्फे आम्ही मार्गदर्शन त्यांचं व्हावं. हा. ते केलं आणि सगळ्यांना अवेलेबल करून दिला प्लॅटफॉर्म आणि त्यात खूप गर्दी व्हायची आणि खूप लोक यायची. एन्जॉय केलं लोकांनी आणि अनेक उपक्रम राबवले मंचातर्फे. अजूनही आमचं कार्य चालू आहे. सगळी मी जी शिबिरं घेतो ती त्या मंचातर्फे घेतो. वा, काय बात. त्यामुळे अजून हे कार्य चालू आहे. कार्य चालू आहे हा शेवटचा आता तो शब्द तुमचा फार महत्वाचा. कार्य म्हणजे आपल्या संवादाच्या आता या शेवटच्या टप्प्याकडे आल्यानंतर एक फार महत्वाचा प्रश्न मनामध्ये आला की हे सगळं इतके वर्ष तुमचं कार्य चालू आहे आणि सतत तुम्ही फार बिझी आहात या सगळ्या प्रकारामध्ये. अतिशय. आणि मग या सगळ्या ह्याच्यामध्ये याच्या पुढचा काळ शास्त्रीय संगीत असो, पिढी बदलली, संगीताचं स्वरूप बदललं, सादरीकरणाची आव्हानं बदलली, या पुढच्या पिढीच्या समोरची आव्हानही बदलली. तर त्यावेळेचा तुमचा काळ आत्ताचा काळ खूप मोठा फरक आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. असं असताना शिष्यांची जी पुढची पिढी आहे एकूण त्यांच्याविषयी आणि एकूणच भारतीय शास्त्रीय संगीताच्या या पुढच्या काळाविषयी आता तुम्ही कसं बघता? शास्त्रीय संगीताचा काळ जो आहे ना आता पुढला, तो खूप चांगला आहे. त्याचं कारण असं आहे की आता कम्युनिकेशनची साधनं खूप सशक्त झाली. तुम्हाला घरी बसून अनेक प्रकारचं संगीत ऐकता येतं आणि त्याचं मिश्रणही करता येतं. आणि आपल्या भारतात ना इतके प्रतिभावंत लोक आहेत ना आणि इतके प्रयोगशील चांगले लोक आहेत की ते काहीतरी भव्य दिव्य करून दाखवणार आहेत भविष्यात, असा मला विश्वास आहे. म्हणजे आजची जी पिढी आहे ना तिला इतकं काही समजतंय आणि येतंय की पूछो मत. आम्ही काहीच नव्हतो, आम्हाला काही समजत नव्हतं. आज साध्या साध्या मुलाला बरंच काय समजतं. याचं कारण तुमचं फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, माध्यमं वाढली, युट्यूब आहे, माध्यमं वाढली, अनेकांचा विचार ऐकायला मिळतात, प्रयोग बघायला मिळतात. त्यामुळे अत्यंत उज्ज्वल असा भविष्य काळ आहे. फक्त जो विरोध होणार आहे ना त्याला तोंड दिलं पाहिजे जमके. या लोकांनी घाबरायचं नाही, कारण संगीत कला ही प्रवाही राहिली पाहिजे. कारण जशी फास्ट ट्रेन जाते आणि जुनी स्टेशन मागे पडतात, नवीन स्टेशन लागतात, तिथले लोक नवीन असतात, त्यांचे विचार नवीन असते, त्यांची भाषा नवीन असते. त्याप्रमाणे संगीतामध्ये ही जी नदी वाहते, ही जी गाडी चालली आहे संगीताची फास्ट, जुनी स्टेशन आता विसरून जात आणि नवीन 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 जे काय आहे ते ऍक्सेप्ट करा. तुम्हाला जे आवडणार नाही ते ऐकू नका. ऐकावं असं वाटेल ते जरूर ऐका आणि कौतुक केल्याशिवाय जाऊ नका. तुम्हाला जे आवडेल त्याचं तोंड भरून कौतुक करा. कृपया
जो तो प्रामाणिक प्रयत्न करत असतो त्याच्यावरती जहरी टीका करू नका. अन्यथा त्याचे बिचाऱ्याचे उगाचच पाय ओढले जातात आणि तो जर काही चांगलं करणार असला तर तेही त्याच्या हातून होतं. म्हणून माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की त्याचे प्रामाणिक प्रयत्न ऑब्झर्व करा, पहा, त्याचं कौतुक करा. त्या कौतुकातून आणखी काही सुंदर निर्माण होईल. आणि काळ हा फार उज्ज्वल आहे. आपलं संगीत पूर्ण विश्वाला व्यापून टाकणारे आणि भारत जगातलं सांगीतिक एक नेतृत्व पुढे करणारे असं मला वाटतं. त्या बाबत म्हणजे गाणे जगणे एक जीवन प्रवास अशा शीर्षकाने आपण खरं म्हणजे सुरुवात केली. हो. हा, पण हा प्रवास असा आहे की तुम्ही मगाशी गाड्यांचा उल्लेख केला, हो. स्टेशनांचा उल्लेख केला, तर एका स्टेशनापर्यंत आपण आलोय त्याच्यामध्ये. पण हा प्रवास काही थांबणारा प्रवास नाही नाही. आहे की नाही. भारतीय रेल्वे ही सगळ्यात मोठी कंपनी हो. जगामध्ये. काही अगदी हजार बरोबर. किलोमीटरचा हो. मार्ग आहे, त्यातला एक छोटासा मार्ग आता आपण बघू हो, बरोबर. त्याच्यामध्ये. पण एक मात्र नक्की आहे, म्हणजे हा जो काही संवाद आता आपण हे केला त्याच्यामध्ये मला मला याची पूर्ण जाणीव आहे की हे काही संपलेलं नाहीये. नाही, बरोबर. म्हणजे गमतीनं मी असं नेहमी म्हणतो की गाणे जगणे एक जीवन प्रवास सीझन 1 सीझन बरोबर. 2 अलीकडच्या भाषेत बोलायचं तर बरोबर. त्याच्यामध्ये असं काहीतरी आपलं होईल बहुतेक, हो, म्हणजे हो. असं मला हो. वाटतं. पण हा सीझन 1 बरोबर, जर बरोबर. म्हटलं त्याच्यामध्ये तर हा खऱ्या अर्थाने सार्थ झालाय हो, हो, असं झालंय, म्हणायला झालंय, हरकत नाही. झालंय. म्हणजे एक तुम्हाला गंमत सांगतो की हा सगळा संवाद सरांशी करत असताना, गप्पा त्यांच्याबरोबर करत असताना मला जाणवलेली गोष्ट अशी आहे, म्हणजे हा. आता त्यांच्या आणि माझ्या वयामध्ये, ज्ञानामध्ये मोठं अंतर आहे खरं म्हणजे. ह्या सगळ्याचा विचार कुठेही न करता एका मित्रत्वाच्या नात्याने ते नेहमी गप्पा मारतात. हो, बरोबर. आणि मला असं वाटतं हे त्यांच्या स्वभावाचं मला जाणवलेलं वैशिष्ट्य आहे. का मगाशी हे सगळं त्यांनी जे काही सांगितलं गेल्या 1-1.5 तासामध्ये, या सगळ्याचं मूल तत्व हे आहे असं मला वाटतं की त्यांचा दिलखुलास स्वभाव. हो, अगदी अगदी. असं त्यामुळे मला एका मोठ्या संगीतकारांच्या या संपूर्ण परंपरेमधल्या एका मोठ्या कलाकाराचे वाक्य मला आठवतं हम्म. की त्या कलाकाराबरोबर त्यांचा शिष्य समुद्रावर ते गेले. हो, समुद्राचा हो. उल्लेख मी मगाशी केला हो, म्हणून हा बरोबर. किस्सा मला आठवतो. बरोबर, बरोबर. बहुतेक ते अब्दुल करीम खान साहेब असावेत जर मी चुकत नसेल तर. मला वाटतं बडे गुलाम आहे. अच्छा, हा. आणि समुद्रावर ते गेले. हो. आणि त्या शिष्याने विचारलं त्याच्यामध्ये, गुरुजी हा अथांग सागर आहे वगैरे वगैरे, त्याच्यामध्ये हे आहे. तर तेव्हा त्यांनी असं सांगितलं की आपण त्या समुद्राच्या वाळूवर उभे आहोत. समुद्राचं पाणी येतंय, आपल्याला स्पर्श करून निघून जात आहे. आपल्या हातात जेवढं लागेल तेवढं आपलं. अगदी या बरोबर. संपूर्ण पसरलेला सागर जो आहे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न आयुष्यभर करा. अगदी बरोबर. अगदी बरोबर आहे. मला वाटतं हेच तुम्हाला हेच अगदी. सगळं सांगायचं आहे त्याच्यामध्ये. हो. या आता आज टप्प्यावर येऊन आपण काहीतरी ऐकवणार आहोत शेवटी. हो, भैरवीने आपण या आजच्या मुलाखतीचं नक्की समारोप करूया. नक्की. हं? मंडळी, गाणे जगणे एक जीवन प्रवास हा कार्यक्रम Bluetooth तुमच्यासमोर mode. आज घेऊन येताना खूप आनंद वाटला. Connected. स्वरशलाका प्रस्तुत विविध कार्यक्रम आपण या आधीही पाहिलेले आहेत. याच्या पुढे सुद्धा अनेक कार्यक्रम अशा माध्यमातून सुगम संगीताचे असो, अशा प्रकारचे उत्तम संवादाचे असोत आपल्याला करायचे आहेत. पण एक मात्र नक्की आहे की गाण्याची कला असो, संगीताची कला असो, कुठलीही कला असो, समोरून मिळालेली दाद ही फार महत्वाची असं मला वाटतं. साथ घालण्याचं काम कलाकाराचं, दाद देण्याचं काम समोरच्या प्रेक्षकांचं. ही साथ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आज घातलेली आहे तुमच्यापर्यंत. वाव. या पुढच्याही कार्यक्रमांना अशाच प्रकारचा उत्तम प्रतिसाद तुम्ही द्यालच. द्यालच मला फार महत्वाचं हो, आहे. याचं कारण असं आहे की कार्यक्रमाला सुरुवात केल्यापासूनच तुम्ही आमच्या बरोबर आहातच हा. हे आम्हाला माहिती असल्यामुळे या पुढचाही प्रवास या संकल्पनांचा तुमच्या साथीनं नीट होईल हे नक्की आहे. मला आवर्जून उल्लेख करायचा आहे तर मुळात या कार्यक्रमाची संकल्पना ज्यांनी आज आपल्या समोर मांडली त्या सरांच्याच उत्तम शिष्या, मी शिष्या हा उल्लेख हो, आधी करतोय बरोबर. आणि नंतर कन्या हा उल्लेख करतोय. त्याच्यामध्ये स्वरदा मंदार गोखले आणि त्याचबरोबर हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवणं, कारण हा तांत्रिक भाग आता वाढला तांत्रिक बाब वाढला. ऑनलाईनच्या हो, बरोबर माध्यमातून. आहे, बरोबर आहे. आमचा खूप चांगला मित्र आणि खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम तुमच्यापर्यंत गेला पाहिजे
चांगल्या पद्धतीमध्ये, चांगल्या क्वालिटीमध्ये असा विश्वास ज्यानं आम्हाला दिला तो आमचा मित्र म्हणजे मंदार वसंत गोखले. या संपूर्ण टीमच्या तर्फे तुमचे खूप आभार मानतो आणि सर्वांना विनंती करतो की या कार्यक्रमाची सांगता त्यांच्या सुस्वर अशा एखाद्या रचनेनं आपण करूया. नमस्कार. नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा, नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा, विश्वाची रूपा विश्वाची रूपा नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा, तुझ्या सत्तेने तुझे गुण गावो, तुझ्या सत्तेने तुझे गुण गावो, तेणे सुखी राहू सर्व काळ, तेणे सुखी राहू सर्व काळ. नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा, तुझी श्रोता तुझी बघता ज्ञानासी अंजन, तुझी श्रोता ज्ञानासी अंजन, सर्व येणे जाणे तुझी आरती. नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा, तुका म्हणे येथे नाही मी तुपाण, तुका म्हणे येथे तुका स्तवावे कवना कवनासाठी, कवनासाठी, कवनासाठी. नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा, नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा, ओंकार स्वरूपा, ओंकार स्वरूपा.